जरा वेळेला काम आवरून थकली. चहा घेऊ आता. लय थकली मी आता. मस्त चहा झाला बरं. कसं झाला हो चहा? छान झाला ना. मी तर इतक्यात संपवलं. काय ग खबर रडत येऊ राहिली? काय झालं? मारलं का? असंच पाहिजे तुला. सांगत होते करू नको ते लग्न. सांगत होते, ऐकलं नाही बरं की माझं. ओ तुम्हाला बी सांगत होते ना. सांगत होते का नाही? ते लग्न टिकणार नाही. मारलं ना. कोणी मारलं? मला माहिती तू सासूने बी मारला असं. मारला ना सासूनी. नवऱ्याने चांगली कुठली इथं आमचं मार कधी खायला नको. कुठली चांगली अशी कुटायला पाहिजे होती तुला. बरोबर असंच पाहिजे. मी तेव्हा तुला सांगत होते लग्न करू नको, तर तेव्हा मंडपात बसून मला नाटकं करीत. नाही मला तो आवडतो. चांगलं का आवडतं? घे आमचं कधी तू मार खाल्ला नाही इथं. सांगत होते ते नाही का एक म्हण आहे ती, पोकळ वासन वारा जाई भासा अशातलं ते तुला मी पहिले सांगत होते. ते लोक तोंडावरनच समजत होते. किती हे होते ते समजत नाही तुला. सांगत होते ते लोक चांगले नाहीये, लग्न करू नको. पण तू ऐकलं का माझं? ऐकलं का? माझं असं इमोशनल ब्लॅकमेल करते तुम्हाला. इमोशनल आत्यासारखं इमोशनल ब्लॅकमेल करते तुम्हाला. तुला सांगितलं होतं का? बोलले होते का नाही? तुम्ही तर बोलूच नका. तुम्ही बोलूच नका. तुम्ही तिची बाजू घ्या. तू परी ना, तू त्यांची परी ना. त्याच्यामुळंच सांगत होते. कुठली अशी अजून कुठायला पाहिजे ती. रडू नको माझ्यासमोर. रडायची नाटकं नाही करायची. रडायची नाटकं नाही करायची. तेव्हा सांगितलं होतं का नको फिरायला जायची त्यासोबत. पिझ्झा खाय, मोमोज खाय, पाणीपुरी खाय. एवढ्या याच्यात काय होतं ग? असं मोठ्या 5 स्टार हॉटेलमध्ये न्यायला पाहिजे तर खरं मानलं जातं प्रेम. पैसा नव्हता त्याच्याकडं. पहिलेच सांगत होती अहो तुम्ही असं प्रेम करू शकता. पैसा नसेल ना टिकणार नाही तुमचं लग्न. पहिलेच सांगून देते. तुला कामाला पाठवायचा का नाही? लपवायचं नाही आमच्यापासून. इथं असताना पलकाच्या खाली कधी मी पाय ठेवला नाही. इथं मला शिकवी ती. निक काय बोलणार आहे आता? येऊन बसल्या मॅडम. आता घ्या आमचं नाक कापलं तू. नाक पहिले तुला दाखविते. तुझा बाप असा जायचा असा. मी बी अशी जायची. आता आम्ही असं जातो असं. तुझा बाप काही बोलणार नाही. पण पहिले कसं असं, आता कसं असं. नाक कापलं ग तू आमचं. नाक कापलं. फसवलं माझ्या पोरीला. त्यांनी फसवलं. त्याच्या आईबापांनी फसवलं. त्यांनी फसवलं. काय करा? मग पोरगी ती येडी. सांगत होते आईबापाचं नाही चांगलं लागत हो यांना ते 2 दिवसाचे पोर आलेले चांगले लागत. आईबापाचं नाही चांगले लागत. सांगत होत्या हिला नको करू गेलं, नको करू. फिरायला जायची. ऐकलं नाही. तिला वाटायचं मी तिची दुश्मन आहे. ऐकलं नाही. कुठलं त्यांनी चांगलं. आली आता घरी. आता आम्ही कोणाला सांगायचं? कोणी लग्न करेल का हिच्याशी? माझ्या अजून एक पोरगी पडेल तिच्याशी लग्न करेल का कोणी? हिला सांगायची नको ग बाई, नको करू ग. चांगला नाही आहे का तो पोरगा? पण ऐकलं का तुम्ही? नाही ऐकलं. बस आता घरी तुम्ही बसा. आता तो बाप काय करीतो काय माहिती नाही. कसं तोंड फाडून बसला. आता बघू काय करे रे देवा. जाऊ दे. आता तूच मला सांग. आम्ही पण लग्न केले. आम्ही खातोय 2 वेळेसचं जेवण. खातोय ना. मस्त चांगलं झालं ना आमचं पण. आम्ही लव्ह मॅरेजच्या धंद्यातच पडलो. लव्ह मॅरेज नाही केलं तर काय लग्न आहे का ते? अरेंज मॅरेजच लग्न आहे. एक तुला सांगून देते बाळा, माणसाकडे पैसा असेल ना तर माणसाला प्रेमही होतं. आम्ही असं मुलाशी लग्न करून दिलं असतं तुझं ज्याच्याकडं पैसा आहे. पैसा नसेल ना तर 2 वेळेस तर तुला जेवणही भेटणार नाही. तुला कामाला जावं लागत होतं की नाही? कशासाठी? पोटासाठी. पोट सगळं आहे आपलं. त्याच्यामुळे तुला सांगते माणसाने विचार करून. पण आता झालं ना, कल्याण झालं ना तुमचं. झालं आता गेलं. आता काय फायदा बोलून? तेव्हा मी सांगत होते. ऐकलं नाही तू माझं. सांगत होत का नाही तेव्हा? काय बोलायचं आता? नाक पण नाही राहिला आम्हाला. तो बाप्पा कसा बसलाय. 2 वेळेसचं जेवण भेटलं ना खूप आहे. आम्हाला बी 2 वेळेसचं जेवण मिळते. खूप खुश आहे आम्ही. खुश. 1 नंबर. आता काय बोलणार? जाऊ दे. तुला बोलून काही फायदा नाही. जाऊ दे बाई. जाय बाई. आणि ती का मला थोडा चहा करून. जा चहा करून आण जा.